नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास नाही केला तरी पण चालेल, परंतु आपल्याला एक चूक जी आहे तर ती करायची नाही. कारण वट सावित्रीचं व्रत उपवास कधी आहे, नेमकी तारीख कोणती आहे आणि या वर्षीची वटपौर्णिमा कधी साजरी करावी, पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, कोणत्या वेळेत आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे, वटपौर्णिमेचं व्रत उपवास करत असताना महिलांनी कोणत्या चुका करू नये जेणेकरून आपल्याला वटपौर्णिमेच्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण जे काही पुण्यफळ आहे तर ते मिळेल. आपल्या घराला कोणताही दोष लागणार नाही. आपल्या हातून ह्या अशा लहान मोठ्या चुका ज्या आहेत तर त्या होत असतात, कळत न कळतपणे घडून जातात आणि आपल्याला काही वेळा त्याचं जे प्रायश्चित्त आहे तर ते देखील भोगावं लागतं. तर कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. बघा, यंदा वटपौर्णिमेचं व्रत जे आहे तर ते ज्येष्ठ पौर्णिमेला पाळलं जातं. ज्येष्ठ पौर्णिमा ही 10 जून 2025 वार मंगळवार या दिवशी आलेली आहे आणि पौर्णिमा तिथी सकाळी 11:35 10 जूनला सुरू होत आहे. तर ती 11 तारखेला म्हणजेच बुधवारी दुपारी 1:13 असणार आहे. तर उदय तिथीनुसार ही वटपौर्णिमेचा उपवास जो आहे, व्रत जे आहे तर तो आपल्याला मंगळवारी 10 जूनलाच करायचा आहे. पूर्वीच्या काळामध्ये 3 दिवस उपवास केला जायचा. आता फक्त वडाची पूजा करेपर्यंतच उपवास केला जातो. काही महिला निर्जली उपवास देखील करतात. तुमच्या भागामध्ये जशी पद्धत आहे, जशी परंपरा आहे त्याप्रमाणे तुम्ही उपवास व्रत जे आहे तर ते करू शकता. मंगळवारी 10 जूनलाच आपल्याला उपवास करायचा आहे आणि वटसावित्रीचं व्रत देखील करायचं आहे. वडाची पूजा करायची आहे. ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वटसावित्रीचा उपवास केला जातो. हे व्रत केल्याने पतीचं आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनामध्ये एक मधुरता राहते. वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे. त्याचबरोबर या दिवशी विवाहित स्त्रिया साज शृंगार करून स्वतःला सजवतात, नटवतात आणि निर्जली उपवास देखील करतात आणि विधीनुसार वटसावित्रीची वटवृक्षाची पूजा करतात. धार्मिक मान्यतेनुसार यमराज यांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना 100 पुत्रांचा आशीर्वाद देखील दिला होता. तेव्हापासून वटसावित्रीच्या व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचं सांगितलं गेलं आहे. असं म्हटलं जातं की वटसावित्रीच्या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्याने भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होतो आणि वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा करण्याचा शुभ मुहूर्त हा सकाळी 11:55 पासून ते 12:51 पर्यंत असणार आहे. या शुभ मुहूर्तांमध्ये देखील तुम्ही वटवृक्षाची पूजा करू शकता. मात्र मंगळवारी दुपारी 3 ते 4:30 या वेळेमध्ये राहू काळ आहे. तर या काळामध्ये आपण पूजा करणं हे वर्ज्य करायचं आहे. वटपौर्णिमेचा दिवस हा विवाहित स्त्रियांसाठी अतिशय खास असतो. या दिवशी साज शृंगार करून विवाहित महिला वटपौर्णिमेचं व्रत करतात, उपवास करतात. वडाच्या झाडाभोवती फेऱ्या मारून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं वचन देखील मानतात. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश
यांचा वास असतो. कथेनुसार वडाच्या झाडाखाली सावित्री मातेने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिलं होतं. वडाचं झाड हे धार्मिकरित्या जितकं महत्वाचं आहे तितकंच शास्त्रीय दृष्टीने देखील वडाचं झाड हे 100 वर्षापेक्षा जास्त काळ जगते. त्यामुळे स्त्रिया या वडाच्या झाडाला पूजतात आणि वडाच्या झाडाची पूजा करतात. मंगळवारी 10 जूनला देखील स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे. यानंतर तुम्हाला घरातील नित्य जी कामे आहेत तर ती करून घ्यायची आहे. आपल्याला या दिवशी पुरणपोळी देखील घरामध्ये करायची असते. तर पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे करून सकाळीच आपल्याला जो शुभ मुहूर्त आहे तर त्या शुभ वेळेमध्ये तुम्हाला जाऊन वटवृक्षाची पूजा करायची आहे. वडाच्या वृक्षाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. कारण की कोणतीही पूजा जी आहे तर ती अग्निदेवाच्या साक्षीनेच आपण करत असतो आणि आपण कोणतीही पूजेची सुरुवात करत असतो. त्यानंतर दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायची आहे. हवा जास्त असेल तर तुम्हाला निरंजन लावता येत नसेल तर मग तुम्ही फक्त अगरबत्ती लावली तरी सुद्धा चालेल. त्यानंतर तुम्हाला थोडासा अक्षदाचं आसन जे आहे तर ते देखील तुम्हाला दिव्याखाली द्यायचं आहे. त्यानंतर त्यावरती एक सुपारी ठेवून गणपती बाप्पांची एक स्वरूप म्हणून तुम्हाला त्यांची पूजा करायची आहे. गणपती बाप्पांना गंध, अक्षदा, फूल, हळदी, कुंकू वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर वडाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे. यानंतर कच्चं दूध अर्पण करायचं आहे. हळदी, कुंकू, अष्टगंध अर्पण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला कापसाची वस्त्रमाळ, गेजमाळ आपण जी काय म्हणतो तर ती देखील वडाच्या झाडाला अर्पण करायची आहे. त्यानंतर सावित्रीची ओटी भरायची आहे. ओटी भरण्यासाठी तुम्हाला एखादा ब्लाऊज पीस लागेल. त्यानंतर आंब्याने आणि गव्हाने या दिवशी वटपौर्णिमेला वडाच्या झाडाची ओटी भरली जाते. तर अशा पद्धतीने ओटी भरायची आहे. त्यामध्ये तुम्ही ओटीचं साहित्य ठेवू शकता. त्यानंतर हे सौभाग्यवान मिळतं ते देखील तुम्ही ठेवू शकता. यानंतर वडाच्या झाडाची पूजा केल्याने आपल्याला एक विडा देखील ठेवायचा आहे. विडा ठेवताना 2 विड्याची पानं, त्यावरती खारीक, खोबरं, सुपारी हळकून 1 रुपयाचं नाणं, बदाम, थोडीशी खडी साखरेचा खडा हे सर्व साहित्य तुम्हाला तिथे ठेवायचं आहे. यानंतर कच्चा सुती धागा घ्यायचा आहे आणि वडाच्या झाडाला 7 प्रदक्षिणा आपल्याला करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला वडाच्या झाडाची पूजा विधी करायची आहे. धूप दीप दाखवून घ्यायचा आहे, ओवाळून घ्यायचा आहे, मनोभावे नमस्कार करायचा आहे. मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभू दे. धन धान्य व मुले नातू यांनी माझा संसार, माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी वटवृक्षाला आपल्याला प्रार्थना करायची आहे. त्यानंतर 5 सुवासिनींची आपण या ठिकाणी ओटी भरायची आहे. ओटी भरत असताना आंब्याने आणि गव्हाने 5 सुवासिनी स्त्रियांची ओटी भरायची या दिवशी भरली जाते. अशा प्रकारे आपल्याला वडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे. तर या दिवशी कोणत्या चुका करू नयेत, कोणत्या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायला हवी. तर या दिवशी तुम्ही पूजेसाठी जे काही साहित्य वापरणार आहात, जी काही फुलं आणणार आहात तर ती ताजी आणायची आहे. सुकलेली, किडलेली फुले जी आहे, फळं जी आहे तर ती आपल्याला या दिवशी पूजेसाठी वापरायची नाहीत. यानंतर या दिवशी वडाच्या झाडाला प्रदक्षिणा करत असताना डावीकडून घालू नये. अनेकदा महिला डावीकडून प्रदक्षिणा घालतात. अशी प्रदक्षिणा शास्त्रानुसार ग्राह्य धरली जात नाही. वडाच्या झाडाची पूजा करत असताना जे आपण 7 फेरे घेतो, 7 फेऱ्या ज्या मारतो तर त्यावेळेस आपण मंदिरामध्ये जशी प्रदक्षिणा घालतो अशा रीतीने आपल्याला उजवीकडनं डावीकडे अशा फेऱ्या आपल्याला मारायच्या आहेत. याशिवाय ज्या गरोदर महिला आहेत तर त्या गरोदर स्त्रियांनी या दिवशी वटवृक्षाची पूजा करत असताना आपण जी ओटी भरतो सावित्रीची किंवा सुवासिन महिलांची, ती ओटी आपल्याला या दिवशी भरायची नाही. कारण की गरोदर महिला ज्या आहेत तर त्यांची ओटी अगोदरच देवांनी भरलेली असते. त्यांनी इतर महिलांची ओटी या दिवशी भरू नका.
तुम्हाला झेपत असेल तर उपवास करा आणि तुम्ही वडाच्या झाडाची पूजा देखील करू शकता। बऱ्याच महिला काय करतात, वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची फांदी तोडून आणतात आणि ती कुंडीमध्ये लावून त्याची पूजा करतात। असं न करता तुम्ही प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करा, कारण की या दिवशी वडाच्या झाडाला कोणत्याही प्रकारे हानी दुःख होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। कारण की अशा प्रकारे केलेल्या पूजेपासून आपल्याला कोणतंच फळ जे आहे तर ते मिळत नाही। याशिवाय आपल्या घराला दोष निर्माण होतात, लागू होतात। या पूजेचा आपल्याला कोणत्याही प्रकारचा लाभ जो आहे तर तो मिळत नाही। त्यासाठी या दिवशी वडाच्या झाडाची फांदी चुकून देखील तोडू नका। वडाच्या झाडामध्ये त्रिदेवतेचा वास असतो, वट सावित्रीचा वास असतो। या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो, परंतु या दिवशी वडाचं झाड आपण तोडलं, त्यांची फांदी तोडली तर नक्कीच आपल्याला त्याचा दुष्परिणाम भोगावा लागत असतो। यासाठी या दिवशी तुम्हाला जर वडाच्या झाडाची प्रत्यक्ष पूजा जाऊन करणं शक्य नसेल तर तुम्ही एखादं वडाचं झाड खरेदी करून घरामध्ये आणून ते कुंडीमध्ये लावा आणि त्यानंतर त्या वटवृक्षाची पूजा तुम्ही करा। तुमच्या गल्लीमध्ये किंवा जवळपास कुठे शहरी भागामध्ये वडाच्या झाडाची पूजा करणं किंवा बाहेर जाऊन वडाच्या झाडाची पूजा करणं शक्य नसेल तर मग सगळ्यांनी मिळून एक वडाचं झाडाचं रोप तुम्ही घेऊन या आणि कुंडीमध्ये लावा आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याची पूजा करू शकता। किंवा जर तुम्हाला असं शक्यच असेल तर तुम्ही वडाच्या झाडाचं चित्र काढून घ्या आणि त्याची देखील तुम्ही मनोभावे पूजा करू शकता। परंतु वटवृक्षाची फांदी आणून तुम्ही घरी जर ती लावली आणि त्याची पूजा केली तर ती शास्त्रामध्ये ते मान्य केलं जात नाही आणि अगदी आपली पूजा जी आहे तर ती रुजू होत नाही। कारण आपण जेवढं जुनं झाड असणार आहे वडाचं, त्या झाडाची पूजा करू, त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळणार आहे, तितकं फळ आपल्याला ह्या फांदीची पूजा करून मिळणार आहे का? आपण पूजा करण्याऐवजी आपण त्या झाडाला काही दुःख वेदना देत आहोत। त्यामुळे आपल्या मनातील कुठली इच्छा आणि आपल्याला कोणते आशीर्वाद लाभणार आहे मला सांगा तुम्ही। तर छोटा असेल मोठं असेल झाड, त्या झाडाची पूजा करा। नसेलच तर तुम्ही एखादं विकत आणून त्याची विधिवत घरी पूजा करा आणि एखाद्या मंदिराच्या ठिकाणी जाऊन ते झाड तुम्ही लावून देऊ शकता। कारण आता पावसाळा चालू होत आहे, जेणेकरून जसं जसं झाड मोठं होईल तसा तसा आपल्यालाही त्याचा आशीर्वाद मिळेल। तर अशा पद्धतीने तुम्हाला हे वडाचं झाड जे आहे तर ते आणून त्याचं पूजन करायचं आहे। वटपौर्णिमेच्या दिवशी मोठ्यांचा अपमान करायचा नाही, या दिवशी घरातील ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्यायचा आहे। घरात आलेल्या सुवासिन स्त्रीला तुम्ही हळदी कुंकू द्यायचा आहे। कोणाविषयी या दिवशी निंदा नालस्ती आपल्याला करायची नाही। वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे तर त्या शुभ मुहूर्तांवरती पूजा करायची आहे। म्हणजे सकाळी 11:55 ते 12:51 करू शकता। परंतु या दिवशीचा जो राहुकाळ आहे तर तो दुपारी 3 वाजल्यापासून ते 4:30 वाजेपर्यंत असणार आहे। या राहू काळामध्ये म्हणजे अशुभ वेळेमध्ये तुम्हाला वडाच्या झाडाची पूजा करायची नाही, कारण की राहू काळामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही। तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर तुम्ही शुभ मुहूर्तांवरती तुम्हाला करणं जर शक्य नसेलच तर मग राहू काळ जो आहे सांगितलेला आहे तो तुम्ही लक्षात ठेवून इतर वेळेमध्ये देखील वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करू शकता। या वटपौर्णिमेच्या दिवशी जी साडी आपण नेसणार आहोत तर ती साडी चुकूनही पांढऱ्या किंवा निळ्या काळ्या रंगाची नेसायची नाही, कारण की निळ्या रंगाचे कपडे कोणतेही पूजेमध्ये वर्ज्य मानले जातात। याशिवाय पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी किंवा अशा कार्यक्रमाच्या दिवशी, सणावारांच्या दिवशी सौभाग्य स्त्रीने निगडीचे सण असतात तर अशा दिवशी आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाची साडी देखील नेसायची नाही। या गोष्टींची काळजी आपल्याला आवर्जून घ्यायची आहे। याशिवाय तुम्ही हिरव्या रंगाच्या, लाल रंगाच्या, पिवळ्या रंगाच्या साड्या नेसू शकता, त्याचबरोबर केशरी रंगाची साडी नेसू शकता। कोणत्या रंगाची साडी नेसावी याबद्दलचाही व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेला आहे। ज्यांनी बघितलेला नसेल त्यांनी आवर्जून बघा आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करत जावा।
अशाप्रमाणे आपल्याला ज्या काही चुका आहेत तर त्या लक्षात ठेवायच्या आहे आणि सांगितल्याप्रमाणे आवर्जून आपल्याला वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी पूजा विधी करायची आहे। त्याचबरोबर वटपौर्णिमेच्या दिवशी परान्न देखील घेतलं जात नाही, तर याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन छानशा व्हिडिओ सोबत, छानशा माहिती सोबत। तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला ओम साईराम।